नमस्कार. तुम्ही पाहताय सोलापूर तरुण भारत डिजिटल. मी अश्विनी तडवळकर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं खरेदी करू नका हे आवाहन काळजीपोटी जरी केलं असलं तर बऱ्याच वावडं उठलं. पण ते का उठलं, कशामुळे उठलं आणि त्याचा परिणाम काय झाला हे आपण अनुभवतोच आहोत. पण सध्या गुरुपुष्यामृताचा योग गेला. सोलापूरच्या सोने व्यापारी बाजार क्षेत्रामध्ये नेमकी काय घडामोड झाली हे जाणून घेण्यासाठी आपण आज आलोय गिरीश देवरमणीजी यांच्याकडे, जे सोलापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष आहेत. चला तर मग जाणून घेऊया आत्ताची घडामोड. सर नमस्कार. नमस्कार. सर, साधारणपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं की देश संकटात आहे किंवा मग एकंदरीतच जागतिक अस्थिरता आहे. तर सोन्यावरती पर्टिक्युलर त्यांनी भाष्य केलं होतं. पण त्यानंतर सगळीकडेच त्याबद्दल वावडं उठलं होतं. तसं सोलापुरातही होतं. तर गुरुपुष्यामृताचा योग नुकताच गेला आणि या पंधरवड्यामध्ये अधिक मास आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापुरात सध्या या बाजारामध्ये काय उथल-पुथल आहे? कसा प्रतिसाद आहे? सर्वप्रथम नरेंद्र मोदीजींनी म्हणजे आपल्या पंतप्रधानांनी जे आव्हान केलं, हं. त्यामध्ये देशहिताच्या दृष्टिकोनातून एक पाऊल उचललेलं आहे. सध्या जे आपण पाहतोय की ग्लोबली जे सगळं डिस्टर्बन्स आहे हं. आणि सोनं आयात केल्यामुळं परकीय चलन हे जे भारताला द्यावं लागतंय हं. आणि एक्सपोर्टच्या माध्यमातून येणारं परकीय चलन यामध्ये फार मोठं अंतर आहे. हं. आणि बेसिकली 100% आपल्याला सोनं हे इम्पोर्टच करावं लागतं. त्यामुळं परकीय चलनाचा तुटवडा हा वाढत चाललेला आहे. हं. बाकी बऱ्याच गोष्टी याला कारणीभूत आहेत. परंतु आपल्या इथं एक एक्सपोर्ट प्रमोशनल काउन्सिल आहे, की ओके. जे सोनं एक्सपोर्ट करतात. JJPCच्या माध्यमातून म्हणा किंवा अनेक अजून संस्था आहेत. हं. तर त्या पण आपण प्रमोशनल ॲक्टिव्हिटी जरी केले तरी ही तूट भरून निघते. आत्ताच नुकतंच परत पंतप्रधान मोदींनी आणखीन एक रिस्ट्रिक्शन घालण्याचं त्यांनी मानस व्यक्त केलेलं आहे. की जे काही एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स आहेत, त्यांना जे काही स्पेशल लायसन्स आहे, की गोल्ड इम्पोर्ट करायचं आणि त्यातलं 80% काहीतरी पर्सेंट त्यांनी एक्सपोर्ट केलंच पाहिजे. हं, हं. त्याचं ऑडिट आता त्यांना दर कन्साइनमेंटच्या अगोदर द्यावं लागणार आहे. ओके. एवढे दिवस आधी दिलं जात नव्हतं, परंतु आता ते कन्साइनमेंटच्या अगोदर त्यांना त्याचं ते ऑडिट करून घ्यावं लागेल, की तुम्ही इम्पोर्ट किती केलात आणि एक्सपोर्ट दागिन्यांचं किती झालं. म्हणजे त्याचं सोन्याप्रमाणे हां. इथेही झळाळी पाहिजे. चळाळी यायला कारण परकीय चलन फॉरेक्सचं जे काही डेफिसिट आहे, हे वाढवल्याशिवाय पर्यायच नाही. आता म्हणजे त्या लेव्हलला कितपत हे सिरियसली घेतलं जातंय असं वाटत होतं. परंतु गेल्या आठवड्यामध्ये जर पाहिलं, हं. की त्यांची वेगवेगळी आव्हानं आणि जे काही आता आपण पाहतोय, की पेट्रोलियम पदार्थसुद्धा आपल्याकडे तुटवडा चालू होईल. होय. आणि या ज्या मागील 15 दिवसाखाली जे पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं, की शक्यतो भारतीयांनी सोनं खरेदी करण्याचा मोह टाळावा. हं. बंधन घातली नव्हती, परंतु मोह टाळावा असं होतं आणि हा अधिक मास आहे. व्यक्तिसापेक्ष आहे हां. ते. आणि अधिक मासामध्ये जनरली आपल्या इथं कसं असतं, की सर्व जावयांना आपल्या इथे चांदीचं वाण देण्याची प्रथा आहे. हं. आणि अचानक सगळी इम्पोर्ट ड्युटी अचानक वाढवली, जी 15% केली गेली. हं. 9% एकदम वाढवली गेली. त्यामुळं रेट पण अचानकपणे हाईक झाले. ओके. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिलेलं आव्हान, लोकांचे विचार, लोकांच्या मनामध्ये असलेली देशभक्ती याचा काहीसा परिणाम तरी या गुरुपुरुषामृतला झालेला आहे. त्या मानाने जे मागील गुरुपुरुषामृत आणि झालेला गुरुपुरुषामृत यामध्ये ग्राहकामध्ये भरपूर फरक आहे. आपण जर का एकंदरीतच टक्केवारीत जर ही संख्या सांगायची झाली, आकडे सांगायचे झालेत, तर साधारण गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी किती टक्केवारी घसरली असेल? भरपूर घसरली म्हणायला काही हरकत नाही. अचानक झालेली दरवाढ हे आणि सगळी परिस्थिती आता झालेल्या म्हणजे सगळीकडच्या मुलांच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि जे काही गोंधळ त्या नीटच्या ह्याच्यामध्ये झाला, हे सगळ्या पार्श्वभूमीचा जर विचार केला तर ग्राहक हा फक्त 20-30% झालेला तर आहे. एकंदरीतच ही सगळी परिस्थिती कधी निवळेल? पुन्हा भाव कमी कधी होतील? कारण लोकांना हीच उत्सुकता असते, की वाढू नयेत, कमी व्हावेत ते. आणि नॉर्मल खरेदीचा प्रवाह कधी सुरू होऊ शकेल असं वाटतं? असं आपल्याला फिक्स असं तर सांगता येणार नाही, की दर कधी कमी होतील किंवा दर कधी वाढतील. आज जरी तुम्ही बघितलं, की इम्पोर्ट ड्युटी वाढवली आणि जी लेव्ही वाढवली होती, हं. त्याचा इम्पॅक्ट 13% नी व्हायला पाहिजे होता, पण तो तसं झालेला नाहीये. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये परत सोन्याचे दर हे कमी झाले. हं. हा सगळा खेळ जो असतो हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जे सोन्याचे दर असतात त्याच्यावर हे सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. अवलंबून असतं. आणि ग्राहकांची जी जरूर आहे किंवा आता नाहीतरी आता जे रेट्स वाढलेले आहेत, त्यामध्ये ग्राहक काय आता खूप मोठ्या हौशेने आता सोनं खरेदी करणं किंवा सोनं ठेवणं या प्रकारामध्ये जरा कमी झालंय. परंतु दुसरी बाजू अशी खूप महत्त्वाची आहे, की सोनं ही एकमेव अशी वस्तू आहे, की ती तुमच्या गरजेला येते. हं. तुमच्या
इन्व्हेस्टमेंट रक्ताची म्हणता येईल. नाती तुमच्या ज्यावेळेला कामाला येत नाहीत, त्यावेळेला सोनं कामाला येतं. तुमच्या खऱ्या अडी-अडचणीला, तुमच्या किंवा म्हणा मुलांच्या ॲडमिशन्स म्हणा, डोनेशन्स म्हणा किंवा इमर्जन्सी घरातली कुठलीही असू दे, मग कुठल्याही पद्धतीची असू दे, ती दवाखान्याची असेल किंवा काही प्रसंग असतील, तर तारणहार म्हणून जे काही आपण बघितलं जातं, की ते फक्त सोनं आहे आणि त्यामुळं सोन्याचं डिमांड इथून पुढं काही कमी होणं, हे असं म्हणजे असं नाही होणार, की अगदी जे 100% वर नसेल, 10% वर आलंय असं होणार नाही. काही इंटरनॅशनल किंवा या सगळ्या घडामोडीमुळे एक 10-20% फरक पडू शकतो. हं. सर आणि तुमच्यात म्हणजे व्यापारी संघांमध्येच किंवा व्यापाऱ्यांमध्येच 2 प्रवाह आहेत. एक प्रवाह असं म्हणतो, की हे चुकीचं आहे आणि एक प्रवाह म्हणतो, की हे बरोबर आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे कसं आहे माहिती का, की बेसिकली ज्यांचं पोट याच्यावर आहे, हं. ते जे कारागीर आहेत, छोटे सराफ आहेत, यांची संख्या फार मोठी आहे. अच्छा. म्हणजे सोलापुरात जर बघायचं म्हणलं तर लाखोनी आहेत बरं, कारागीर वगैरे. बरं. जर असं काही आवाहन करायला गेले, की मग तुम्ही हे घेऊ नका, ते घेऊ नका. एखादं डायरेक्ट ब्रेकडाउन झालं म्हणजे मग ते लॉकडाऊन झाल्यासारखंच आहे, की म्हणजे तो व्यवसाय पूर्णपणे तो हं. तिथं स्टॅग्नंट राहिला, तर म्हणजे बाकी पुढच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी थांबतात. त्यांचा व्यवहार हां, पूर्णपणे व्यवहार बंद पूर्ण पडेल. होतं. मग जे रोज कमवून रोज घरी खाणारे आहेत, त्या लोकांनी काय करायचं? अच्छा. म्हणून असं तो नाही रोष हां, आहे. मग तो असणारच. सर पण तरीही तुम्ही सामान्य नागरिकांना काय आवाहन कराल? आम्ही दोन्हीकडनं आवाहन करू, की आम्ही एक असं म्हणू शकतो, की देशहिताच्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला देशभक्तीप्रमाणे जर पाऊल उचलायचंच आहे, उचलावं लागेल, तर जी जरूर आहे तितकं तुम्ही खरेदी करा. जर तुम्ही सेव्हिंग किंवा तुमच्याकडे कुठले पैसे आले म्हणून जर तुम्ही जर फार मोठ्या प्रमाणामध्ये सोनं घेणार असाल, तर आज मितीला तुम्ही आज देशावर संकट आहे. देशाकडे परकीय चलनाचा तुटवडा आहे. फॉरेक्समध्ये डेफिसिट आहे हं. आणि आजच एक स्टेटमेंट मी आत्ताच YouTubeवर बघितलं, की असंच जर काही चालत राहिलं आणि जर ज्या काही सरकार बंधनं घालतील त्याला जर काही प्रतिसाद नाही मिळाला, तर फार मोठी आफत ही भारतावर ओढवेल, हं. अशी एक परिस्थिती आज इथं निर्माण झालेली आहे. या सारासार गोष्टींचा विचार करावा. आपल्या जरुरीचं सोनं जे घ्यायचंय ते घ्यावं. आणि ही पण एक फार मोठी इंडस्ट्री आहे, की जी संपूर्ण देशाला या माध्यमातून टॅक्सच्या स्वरूपातून देणारी फार मोठी ही स्त्रोत उलाढाल आहे. आणि याचा फार मोठा सपोर्ट सुद्धा देशाच्या प्रगतीमध्ये असतो. हे फारसा मोठा हे म्हणा नाही, परंतु काही आता या पिरियडमध्ये हा जो काय तर सध्याचा जो काही थोडासा आपण 6 महिने म्हणा, वर्षभर आहे, याचा थोडासा इम्पॅक्ट जाणवेल असं वाटतंय. अच्छा. हं. महागाईचा परिणाम झालाय का? तर झालाय. अधिक मासाचा परिणाम म्हणजे काय तर या काळामध्ये चांदी खरेदी केली जाते आणि मोदींनी आवाहन केल्याप्रमाणे एक विशिष्ट गट जो आहे त्यांनी सोने खरेदी थांबवलं आहे म्हणजे तात्पुरतं. अतिशय सारासार विचार करून अतिशय योग्य मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. पण याचबरोबर बाजारपेठेतील आणखीनही मोठे जे सोने व्यापारी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया. आलोय पुन्हा गाडगिळच्या ज्वेलरीच्या शोरूम मध्ये. चला तर मग आपण जाणून घेऊया नेमके हालचाल काय आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा आम्हाला आणि काय जबाबदारी आहे आपल्याकडे? हेमंत कुमार साई ॲज अ ब्रांच मॅनेजर मी काम करतो पुणा गाडी सन्समध्ये. ओके. सर आता गुरुपुष्यामृतचा योग गेला. 2-3च दिवस झाले. लोक या दिवसाला खूप खरेदी करतात म्हणजे प्युअर सोन्याची खरेदी करतात. तर साधारणपणे काय प्रतिसाद होता पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर? माननीय पंतप्रधान यांच्या वक्तव्यानंतर असे दिसून आले, की यावेळेसचा गुरुपुष्यामध्ये थोडासा सेलमध्ये थोडा फरक पडला आणि वॉकिंगच्या फुटफॉलमध्ये थोडासा फरक जाणवला आम्हाला, की त्यांचं म्हणणं असं होतं, की प्युअर फॉर्ममध्ये खरेदी करू नका, हं. असं म्हणणं होतं. म्हणजे बट वळं आपल्या वगैरे आपण खरेदी करतो, हां, वेढणी कारण वगैरे. की आपलं चलन जे आहे ते भारतीय परदेशात जातोय. तर त्यासाठी त्यांचं म्हणणं असं होतं, की तुम्ही सोने बाईंग करू नका. याचा अर्थ असा नाही, की बाबा दागिने खरेदी करू नका असं म्हटलेलं नाहीये. कारण की प्रत्येक ग्राहकाचा काही ना काही कार्यक्रम असतो, लग्न कार्यक्रम. त्यांना जे हं. नेसेसरी आहे ते खरेदी करणंच आहे. तर त्या मानाने बघायला गेलं तर यावेळेसचा गुरुपुष्यामध्ये थोडंसं फरक पडला असं जाणवतंय म्हणजे थोडंसं. 100% एक 10-20% फरक हो, हो. निश्चितच पडलेला आहे. थोडं निश्चित पण पडलं. पूर्णपणे अगदी ट्रॅक गेलाय असंही नाही. नाही, नाही. साधारणपणे प्युअर खरेदीकडे किती कल आहे सोलापूरकरांचा? कारण की आता बघायला गेलं तर आपलं सोलापूर जे आहे आता मिडल क्लास याच्यामध्ये आपलं हे होतोय. तर त्या मानाने बघायला गेलं लोक कसे प्रत्येक मुहूर्ताला थोडं काही ना काही थोडं पूर्ण पाकळी म्हणून अर्धा ग्राम, 1 ग्राम, 2 ग्राम, 5 ग्राम, 10 ग्राम असं वेगळे हं. घेत असतात. हं. बट यावेळेसचा ग्रुप जसं मागच्या वेळेसचा ग्रुप जसं होतं की 5 ग्राम, 10 ग्राम असं क्वांटिटीमध्ये घेत होते. पण मोदींच्या स्टेटमेंट नंतर असं दिसून आले की थोडंसं तो वजनामध्ये फरक जाणवला. तर या अच्छा. अनुषंगाने सांगत आहे की मी थोडंसं फरक पडलाय ग्रुप या पाठीमागची भूमिका काय असेल मोदींची, की हे तुम्ही प्युअर सोनं जे खरेदी करता किंवा जे काही सोनं खरेदी करता ते करू नका. म्हणजे बंधन नाही, पण ऑप्शनल आहे. पण याच्या पाठीमागची भूमिका काय असेल? तुम्हाला काय त्यांचं वाटतं? म्हणणं असं आहे, की आता सध्या आपला रुपया खूप कमकुवत होत आहे.
तर आपले पैसे परदेशात जाऊ नये या पाठीमागचं स्टेटमेंट एवढंच आहे की म्हणाले की अच्छा. त्या हिशोबाने त्यांनी म्हटलेलं आहे की सोनं तुम्ही आता सध्या खरेदी करू नका. मग त्याचं बंधन असं नाहीये. अच्छा, समाजातल्या काही घटकांनी त्यांचं म्हणणं ऐकलंय असं वाटतंय तुम्हाला? थोडंसं आहे, वाटते. ऐकलेलं आहे. म्हणजेच बाजारपेठेमध्ये मोदींच्या, पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर निश्चितच थोडासा का असेना पण बदल पडलेला आहे. खरं तर सामान्य नागरिक जेव्हा गुरुपुष्यामृतच्या योगावरती सोने खरेदी करायला जातो तेव्हा तो प्युअर सोन्याची खरेदी करण्याकडे त्याचा कल जास्त असतो. पण आता आपण बाजारपेठेचा वेध घेतला तेव्हा अध्यक्ष देवर्मणी आणि आता साई सरांनी सांगितलं की थोडंसं प्रमाण घटलं आहे. अर्थातच हे का घटलं तर त्याचं सरळ उत्तर असं आहे की देशाच्या आर्थिक ट्रान्सफर ज्या काही होत आहेत आर्थिकतेच्या बाबतीत किंवा आपला जो पैसा परदेशात जातो तो थांबवण्याचा हा प्रांजळ हेतू आहे. कॅमेरामॅन आकांक्षा सोनवणेसह मी अश्विनी तडवळकर, तरुण भारत डिजिटल.